बदलापूरमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि त्याचा जो मुख्य आरोपी होता अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केला होता. मात्र आज उच्च न्यायालयाने एक मोठी बाब समोर आणली, ती म्हणजे अक्षय एन्काउंटरचा जो एन्काउंटर झालाय हा संशयास्पद आहे. तो फेक एन्काउंटर असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे. तसंच 5 पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश देखील हायकोर्टाने दिले आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे शहर अध्यक्ष संगीता चेनवणकर आहे. कारण की बदलापूरच्या जेव्हा प्रकरण झालं होतं तेव्हा त्यांनीच ते प्रकरण उचलून धरलं होतं आणि गुन्हा देखील दाखल करण्यासाठी त्यांची मागणी होती. ताई, काय सांगाल? आज उच्च न्यायालयाने 5 पोलिसांना दोषी ठरवलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. खरं पाहायला गेलं तर न्यायालयीन प्रक्रिया आहे ही. न्यायालयीन प्रक्रियेवरती बोलणं आम्ही उचित नाही आहे. परंतु ज्यावेळेला हा एन्काउंटर झाला त्यावेळेला बदलापूरच नाही, ठाणे जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याचबरोबर भारत देश इथे कुठेतरी ह्या ठिकाणी कुठेतरी उत्साहाचं वातावरण होतं. बऱ्याच ठिकाणी फटाके फोडले गेले, पेढे वाटप केलं गेलं. त्यामुळे आत्ता ह्या न्यायालयीन प्रक्रियेवरती आम्ही बोलणं उचित ठरणार नाही. पण हे सर्व झाल्यानंतर म्हणजे त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर किंवा त्याने त्याचा गुन्हा कबूल केल्यानंतर जर हे सर्व होतंय तर कुठेतरी ही खरी खेदाची गोष्ट आहे. पण त्यावर मी बोलणार नाही. त्यावरती आमचे राजसाहेब, सन्माननीय राजसाहेब जे आहेत ते बोलतील. कारण ज्यावेळेला हा एन्काउंटर झाला त्यावेळेला त्या पोलीस अधिकाऱ्यांना मी सन्माननीय आमच्या शर्मिलाताई आहेत त्यांच्याबरोबर आम्ही भेटायला गेलो होतो. त्यावेळेला सुद्धा ते कुठेतरी असे घाबरलेल्या अवस्थेमध्ये होते, की पुढे जाऊन काहीतरी आमच्यावरती प्रक्रिया होईल. पण राजसाहेबांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे, की आम्ही पोलिसांच्या बरोबर असणार आहोत आणि त्यांची जी काही प्रतिक्रिया असेल ती प्रतिक्रिया राजसाहेब नक्कीच देतील. परंतु ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला बदलापूर शहरामध्ये बदलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता आणि कुठेतरी शासकीय यंत्रणा जी आहे ही कामाला लागली होती. शिक्षण विभाग आहे हे कामाला लागलं होतं. त्यामुळे आत्ता जे चालू आहे त्यावरती मी अजून काही भाष्य करणं बरोबर वाटत नाही. आपण जर बघितलं फॉरेन्सिक लॅब टीम देखील त्यांनी त्या ठिकाणी जेव्हा अक्षय शिंदे यांनी बंदूक खेचली आणि तो पूर्ण हे, तर हायकोर्टाने देखील असं सांगितलं फॉरेन्सिक लॅबमधून अक्षय शिंदे जी बंदूक त्यांनी घेतली होती त्याच्यावर कुठलेही प्रकारचे ठसे किंवा अंगठे त्या ठिकाणी सापडले. त्यामुळे संशय कुठेतरी व्यक्त केला जातो. मी आत्ताच म्हणाली, की ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि त्यावरती मी बोलणं उचित ठरणार नाही. जी काही प्रतिक्रिया असेल ती राजसाहेबांकडनं येईल. साहेब त्याच्याबद्दल बोलतील आणि त्याप्रमाणे पुढे जे काय असेल ती वाटचाल आम्ही करू. आपण जर बघितलं बदलापूरचं जे अत्याचार प्रकरण आहे हे तुम्ही धरून ठेवलं होतं. जेव्हा गुन्हा दाखल नव्हता करत तेव्हा तुम्ही गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली होती. वारंवार मुलीच्या आईवडिलांच्या संपर्कामध्ये होते. आता देखील आहात का आपण? आणि या विषयावर काही बोलणं झालंय का? सध्या तरी ते त्या मानस्थितीमध्ये नाही आहेत. ह्या ज्या घटना घडतात त्यावेळेला त्या आईवडिलांची जी काही मानसिकता असते त्यामुळे ती मानसिकता मी स्वतः डोळ्यांनी बघितलेली आहे. पण एन्काउंटर होणं किंवा आत्ता जे काही चालू आहे त्यावरती भाष्य करणं मला तरी योग्य वाटत नाही आहे. परंतु पुढे जाऊन नक्कीच काहीतरी ह्यावरती निकाल आपल्याला समोर बघायला मिळेल. नक्कीच हे होते आपल्यासोबत संगीता चेनवणकर. त्यांनी सांगितलं की ह्या प्रकरणा बोलण्यामध्ये मी इच्छुक नाही, कारण की न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि ते त्यांचं काम करत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मयुरा जाधव, TV9 मराठी, बदलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.